नमस्कार, मी अलका घोडके माझ्या किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाचे धिरडे। हे धिरडे पौष्टिक तर आहेतच पण चवीलाही एकदम छान लागतात। जर तुम्हाला काही खाऊ वाटत नसेल किंवा तोंडाला चव नसेल तर अशा प्रकारचे धिरडे तुम्ही करून बघा एकदा, नक्कीच तुम्हाला आवडतील आणि करायलाही एकदम सोपे, 10 मिनिटातच करून तयार होतात। चला रेसिपीला सुरुवात करूया। धिरडे बनवण्यासाठी मी इथे एक मोठा बाउल म्हणजे छोट्या वाटीनं 2 वाटी ज्वारीचं पीठ आहे, लसण आहे, जिरे, ओवा, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आणि आपल्याला बॅटर तयार करण्यासाठी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। आता सर्वात पहिले आपण लसण आणि जिरे मिक्सरला फिरवून घेऊया। लसण, जिरे आणि मीठ टाकून घेऊ म्हणजे लसण पटकन निघेल। यामध्ये थोडंसं पाणी घालूया। आणि हे बघा, मी असं लसण जिरे बारीक काढून घेतलेले आहेत। आता आपण याचं बॅटर तयार करून घेऊया। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकून घेते आणि ही आपण लसण जिरेची केलेली पेस्ट टाकून घेऊया। कोथिंबीर टाकू आणि ओवा टाकून घेऊ लगेच आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला मिक्स करून घेऊ। आता आपल्याला यामध्ये पाणी थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचे म्हणजे आपलं बॅटर पातळ झालं नाही पाहिजे जास्त आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आपल्याला। त्यामुळे पाणी टाकताना आपल्याला पहिले थोडं थोडं टाकून घ्यायचं। जर आपल्याला वाटीचंच प्रमाण घ्यायचं असेल तर आपल्याला 2 वाटीला 1.5 वाटी पाणी असं लागते बॅटर तयार करण्यासाठी। आपण डोशाला करतो का तसंच अगदी। हे बघा, अशा प्रकारे मी बॅटर तयार केलेलं आहे। अशी त्याची कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे। आणि ज्वारीच्या पिठाचं काय होतं, पहिलंच ज्वारीचं पीठ जास्त वळत नाही म्हणजे ज्वारीच्या पिठाचे तुकडे लगेच होतात, त्यामुळे याचं बॅटर आपल्याला एकदम व्यवस्थित प्रमाणातच घ्यावं लागेल। यामध्ये तुम्हाला घालायचं असेल तर 1-2 चमचे बेसन पीठ घालता येते किंवा मग 1 चमचा गव्हाचं पीठही घालता येते। जर तुम्ही अशा प्रकारचे धिरडे नवीन करून बघत असाल तर त्यामध्ये गव्हाचं पीठ घ्या म्हणजे ते मोडणार नाही। आता आपण लगेच धिरडे करायला घेऊया। तर धिरडे बनवण्यासाठी मी इथे अशा प्रकारचा लोखंडी तवा घेतलेला आहे आणि त्यावरती 2 चमचे तेल टाकलेलं आहे। पहिलं धिरडं करताना आपल्याला तेल थोडंसं जास्त वापरावं लागेल कारण ते तव्याला चिकटणार नाही। मग दुसऱ्या तिसऱ्या धिरड्याला आपल्याला कमी तेल वापरलं तरीही चालते। तवा तापलेला आहे, आता आपण त्यावर हे टाकून घेऊया बॅटर। तवा एकदा छान तापू द्यायचा आणि नंतर गॅस कमी करून आपल्याला हे बॅटर त्यावर टाकून घ्यायचे। तवा आता छान तापलेला आहे, आता आपल्याला हे त्याच्यावर टाकून घ्यायचं आणि अशा प्रकारे हळू पसरवून घ्यायचं। आता गॅस कमी ठेवायचा आणि 2 मिनिट हे झाकण यावरती ठेवून द्यायचं। आपण बघूया आता झाकण काढून आपलं धिरडं झालेलं आहे का नाही ते। आणि हे बघा किती मस्त आपलं धिरडं झालेलं आहे। आपल्याला कसं वाटतंय ना की जर ज्वारीचं पीठ घेतलं तर आपले धिरडे मोडतील किंवा मग ज्वारीच्या पिठाची भाकरीच टाकतानाच कोणाकोणाची मोडती, त्यामुळे आपल्याला वाटते की ज्वारीच्या पिठाचे धिरडे मोडतील, पण आपण इथं कोणत्याही प्रकारचं पीठ मिक्स केलेलं नाही, फक्त आणि फक्त ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवले आहेत। आणि फक्त ज्वारीच्याच पिठाचं धिरडं आपलं किती सुंदर झालं हे बघा। आणि याला असं छान खरपूस भाजून घ्यायचंय। आता गॅस मीडियम केला तरीही चालते। पहिले आपल्याला गॅस कमी कशामुळे ठेवायचा होता की धिरडं आपलं तव्याला चिकटलं नाही पाहिजे, त्यामुळे आपल्याला गॅस पहिला कमी ठेवायचा होता। आता छान निघालेला आहे, आता गॅस आपल्याला मीडियम ठेवला तरीही चालतो। आणि आता आपलं धिरडं छान भाजलेलं आहे, याला आता आपण काढून घेऊयात।
अशा प्रकारे आपल्याला सर्व धिरडे करून घ्यायचे. तुम्ही एकदा नक्की करून बघा, खूप छान लागतात चवीला. जेव्हा गव्हाच्या पिठाचा जास्त वापर केला जात नव्हता ना, तेव्हा हे धिरडे रसासोबत खात होते. म्हणून तुम्ही एकदा खाऊन बघा रसासोबत कसे लागतात तर, आणि कमेंटमध्ये मलाही सांगा. आणि अशा प्रकारे आपले इथे सर्व धिरडे बनवून तयार आहेत. तर 2 वाटी पिठामध्ये आपले 6 धिरडे बनवून तयार आहेत. धिरड्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. बाय बाय.